थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नको नाही नाही चुकून घरच्यांनी बघितल्यावर घरात नाही ठेवायचे मला. माझे पाय येतात सगळे अख्खे, चप्पल पण. हॅलो. हॅलो. तर तुमची स्टेअरकेसमध्ये कास्टिंग कशी झाली? माझी तर कास्टिंग पहिल्यांदा मला सरांचा फोन आला, म्हणजे आम्हाला मे महिन्यात सुट्टी होती, तर सरांचा फोन आला. आम्ही घरी जाणार होतो, म्हणजे कारण वर्षातून खूप कमी वेळा सुट्ट्या असते आपल्याला. सरांचा फोन आला, सर बोलले हॅलो घरी जाणार आहे? मी म्हणलं सर हां. घरी नाही जायचं. मग सर म्हणले कुठे आहे? मी म्हणलं सर आहे इथेच कॉलेजवर. बरं डिपार्टमेंटला आहे. मग मी डिपार्टमेंटला गेलो. मला वाटलं काय तर छोटं मोठं काम असेल, तर त्यांनी मला एक चिठ्ठी दिली, म्हणजे त्याच्यावर डायलॉग वगैरे लिहिलेले होते. त्यावेळेस ऑडिशन चालू होत्या ना, आम्ही म्हणजे आम्हाला सुट्टीला घरी जायचं होतं, त्यामुळे आम्ही ऑडिशन दिले नव्हते. तर सरांनी चिठ्ठी दिली, बोलले 10 मिनटात डायलॉग्स पाठ कर आणि तिथं पलीकडच्या रूममध्ये ऑडिशन्स चालू आहे, तिथे ऑडिशन दे. मग मी ऑडिशन दिलं. सर बोलले इथंच थांबायचं आपल्याला सुट्टीत, घरी जायचं नाही आहे, तू सिलेक्ट झाला आहे, तुला एक छोटासा रोल दिला आहे तेवढा करायचा. मग तसं त्याप्रकारे माझं झालं. कास्टिंग. आणि अनिरुद्धचं? माझं पण सेमच, म्हणजे हे चालू होते, ऑडिशन्स चालू होते आणि म्हणजे मला पण घरीच जायचं होतं, सुट्टी होती MHSची म्हणल्यावर मला पण हे नो 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 से द आणि- ट्रूथ. अरे याचं काय झालं होतं? नाही ओनली ट्रूथ. हा ओनली ट्रूथ. याला हा बोललेला सरांना की सर मी घरी जाणार आहे, तर सर काय बोलले, फक्त एकदा माझ्याकडे ये. त्या दिवशी सकाळी काय झालं होतं, डिपार्टमेंटची चावी पण सापडत नव्हती सरांना. सर चिडलेले आणि सरांना कळालं की हा घरी जाणार आहे. तर सर हा आला बरोबर सरांपाशी आणि सर बोलले काय घरी चालला आहे का? तर अनिरुद्ध बोलला हो सर, जरा माझ्या परीक्षा पण होती आणि मला घरी पण जायचं होतं. सर बोलले ठीक आहे, तुझं कुठल्या पोस्टिंग आहे, म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटला पोस्टिंग आहे त्याचा नंबर वगैरे लिहून दे मला, बाकी सगळं पुढचं मी बघतो, तू जा घरी. तेव्हा मग अनिरुद्ध म्हणला नाही नाही सर करतो काम. त्याच्या आधी काय झालं होतं, सागर बरोबर हा बसलेला वाटतं. सर बोललेली सागरला आपण कुणाला घेऊ शकतो पेशंट 1 म्हणून. तर सागर असंच बोलता बोलता सर आपला अनिरुद्ध आहे ना म्हणला. तर त्यावेळेस सरांनी म्हणले की ह्यालाच घ्यायचं आणि हा बोलतो घरी जायचं. तर त्या टायमाला बरोबर हा कोणतं डिपार्टमेंट होणार आहे म्हणल्यावर हा बोलला की हा सर करतो काम. आणि तुमच्या सेटवरची सगळ्यात मेमोरेबल स्टोरी काय आहे? माझ्यासाठी तर सगळ्यात मेमोरेबल स्टोरी ही लास्ट डेची होती, जेव्हा अनिरुद्धला आम्ही औषध दिलं होतं. औषध म्हणजे काय दिलं? औषध म्हणजे त्याचा आमच्या फिल्ममध्ये एक रोल आहे, त्याला एक आजार झाला आहे, त्यासाठी आम्ही त्याला औषध दिलं होतं. ते त्यानं आधी कधीच पिलेलं नव्हतं. त्याला वाटलं ते खरंच औषध आहे, खरं ते काय तर वेगळंच होतं. तोही शॉक झाला होता. म्हणजे एवढं मोठं नव्हतं, थोडं डायल्युटेड होतं खरं. तर तोच सांगेल त्याचा एक्सपिरियन्स कसा होता त्या औषधाला. काय नाही एक्सपिरियन्स म्हणजे काय सांगू आता, 8 रिटेक होते त्याचे, काहीच बोलू आता मी त्याच्या बाबतीत. आणि ते रिटेक म्हणजे माझ्या ॲक्टिंगमध्ये मला वाटलं नाही काय होतं, डायरेक्टरची इच्छा होती 8 वेळा रिटेक घ्यायची, त्याच्यामुळे असं मला वाटलं. पण ठीक आहे, को डायरेक्टरची. नंतर मग हां माझा मेमोरेबल मुमेंट तोच. तर सरांनी सांगितलं असं ओमचा प्रँक, किंवा सगळ्यांनी म्हणले असतील कोणतरी की ओमचा प्रँक वगैरे. सरांचा इंटरव्ह्यू होता, ते म्हटले की त्यांनी ओमचा प्रँक केला. तो पूर्ण असा सेट होता प्रँक, म्हणजे की हे करणार आपण, बोलू सगळे. मल्हार आणि सागरला सांगितलेलं होतं की असं असं म्हणा म्हणून जावा, कारण ह्याच्या आधी पण एक रिप्लेस केलेला होता ॲक्ट्रेस ती एक होती. खुर्ची वगैरे काय नाही. अरे घे ती चेअर जा. किती उशीर, काम होतं थोडं. तयार होऊन आला तयार कॅमेरा समोर पुन्हा एकदा यायचं म्हणल्यावर. बाकीचं तर तोच सांगेल आता काय झालं त्याला. काय कशाचं बोलता? तेच तुझं प्रँक सरांनी सांगितलं. प्रँक बद्दल झालं असं की आम्ही काम करत होतो त्या को ॲक्टर सोबत. तर
सर पहिले होते विंचू सर म्हणून, तर त्यांना काढून टाकण्यात आलं. मी माझ्यासोबत दुसरे जे होते एक काकू होते आपल्याच इथल्या कॉलेजमधल्या काम करतात ते, तर त्यांना सुद्धा ॲक्टिंगमुळे काढून टाकण्यात आलं. आणि पहिल्याच दिवशी माझा आणि तो लहान मुलगा आहे ना, तर आमच्या दोघांचा शूट होता. तर काय झालं का असं की माझी आणि त्याची प्रॅक्टिस झाली होती डायलॉगची. आमचे जे फारसे वगैरे पुसायचं होतं काहीतरी, तर त्याच्यामध्ये टायमिंगचा मिसमॅच होत होतं. तर तिथे सगळ्यात जास्त रिटेक तिथे झाली माझी. हो, हा प्रश्न होता की सगळ्यात जास्त रिटेक कोणाचे घेतलेले पूर्ण मूवी मध्ये. हो, विषय का दुसरा कोणच नाही. आणि रिटेक किंग नाव पाडलं होतं त्याचं आम्ही. सेकंड डेला लास्ट सीन होता, मला वाटतंय रात्रीचे 2-2:30 वाजले होते. आम्ही त्याला 15-20 मिनिट झाला आम्ही एकच सीन शूट करत होतो, तो दरवाजातला. त्याला फक्त थोडं असं म्हणजे ऍक्टिंग करायला लावलेली. तो एकच मुवमेंट करत होता, 10-15 मिनिट झालं ती. आणि सगळे एवढे चिडलेले ना त्याच्यावर. तो शेवटपर्यंत तरी त्याचा हात असा थरथरल्यागत करत तो असंच भाऊलीगत एवढे घेतले ना त्या सीनचे. सागर आणि मल्हार म्हणतात, अरे ओम अरे येत नाही येते शेवटी डोक्याला हात लावला दोघांनी. पण म्हणलं अरे शेवटी तरी त्यातलं आम्ही केलं, त्याने त्यातलं कुठलं बेटर वाटलं ते उचललं. म्हणलं बस झालं आता. कारण अजून एक दिवस रेड ड्रॅगन ठेवला ना तर आपली फिल्म नेक्स्ट इयर येईल अजून. आणि तू कसा कास झाला? सर झालं असं की मला सागरचा फोन आला. म्हणजे सागर आणि मी अगोदर कॉलेजच्या याच्यामध्ये नाटक बसवलं होतं, त्याच्यामध्ये काम केलं होतं. तर सागरचा फोन आला. सागर म्हणे तू काम करशील का, असं काहीतरी करतो आपण, करशील? म्हणलं ठीक आहे, म्हणजे प्रयत्न करतो मी, बघू म्हणलं. आणि त्यांनी डिपार्टमेंटला बोलवलं. डिपार्टमेंटला बोलवलं, त्यांनी हे दिलं माझ्या हातात स्क्रिप्ट वाच वगैरे. आणि हे त्यांनी ऑडिशन घेतलं त्यावेळेस. दुसऱ्या दिवशी म्हणजे 4-5 दिवसानंतर पुन्हा फोन आला, सागर ये म्हणे. आलो मी. सर आता मला माहीत नव्हतं मी झालोय का नाही म्हणून, आणि मला हे सुद्धा सांगितलं नव्हतं की कोणतं कॅरेक्टर वगैरे आहे. मग मी गेलो सरांसमोर. सरांनी माझी सुरुवातीला घेतली, तू दिसलत काही नाही वगैरे म्हणून. नंतर म्हणे तुला आम्ही सिलेक्ट करतोय, पण असं आहे की तुला सिलेक्ट करताना आम्ही तुझ्यावर उपकार करत नाही, तू काम करतो म्हणून तू आमच्यावर उपकार करत नाही, तू चांगलं ऍक्टिंग करतो म्हणून तुला घेतलंय आणि तू काम करायचंय. मग तेव्हा तुला माहिती होतं का की तू कोणचा पार्ट प्ले करणार आहे? म्हणजे त्या दिवशी नाही कळलं मला. दुसऱ्या दिवशी कळलं की आपल्या कॉलेजमधले जे मामा लोक असतात, तर त्यांचं जे प्ले मला करायचं होता. कारण असं मी ऐकलं की तुला पुढे जाऊन बरंच असं पॉलिटिशियन वगैरे बनायचं होतं, असं तुला वाटलेलं की ते तुझ्या याच्यात असं हिंडर. नाही, तर तसं काही नव्हतं. तसं काही नव्हतं. म्हणजे ऍक्टिंग करायला तर मी एक तर गावातला माणूस, म्हणजे खेडेगावातून येतो. तर झालं असं की मामाचं कॅरेक्टर म्हणलं की मी त्याच्यामध्ये बसतो. म्हणजे माझी बोली भाषा जी आहे ती मला असं वाटलं होतं की मी असं ऍक्टिंग करेल तेव्हा असं मागून बॅकग्राऊंड म्युझिक वाजेल की मला आमदार झाल्यासारखं वाटतं. पण तसं काही नाही झालं. नाही तर त्याच्यामुळे होतं ते असं झालं की माझा प्रँक चालू असताना व्हिडिओ बनवला होता. मॅमला म्हणलो की मॅम तो व्हिडिओ टाकू नका. अच्छा अच्छा, बरोबर आहे. त्यांना म्हणलं होतं की माझ्या काही इच्छा आहे तशा, तुम्ही टाकू नका. बरोबर. आणि तुझा सगळ्यात मेमोरेबल मोमेंट कोणचा होता सेटवर? असं सगळ्यात मेमोरेबल मोमेंट सगळ्यात भारी ते याचा आमचा जो लास्टचा सीन त्यांनी सांगितला, आम्ही त्यावेळेस दारूचे बाटल्या फोडले तिथे. म्हणजे संपलेल्या मोकळ्या. म्हणजे हॉस्पिटलमध्ये कोण बाटल्या फोडतंय, आम्ही काम केलंय ते. आम्हीच करू शकतो ते. शूटिंगसाठी थोडं पाहिजे होत्या. मग आम्ही काय केलं, आपल्या इथे मागे एक बार आहे, तिथे पडलेल्या असतात ना मोकळ्या बाटल्या, मग त्या आम्ही आणल्या आणि फोडल्या. कारण आपल्या इथे मोस्टली कन्झ्युम नाही करत, त्यामुळं थोडं प्रिकॉशन घेऊनच आम्ही. आणि तुम्ही काय करायचं जेव्हा बाकी सगळे शूटिंग करायचे, म्हणजे शूट काहीतरी म्हणजे 24 वगैरे तास चालायचं, असं तुम्ही काय करायचं त्या फ्री टाइम मध्ये? उनो खेळायचो आणि ताक प्यायचो. इकडे डिपार्टमेंटला सरांनी एक मस्त फ्रीज ठेवलेला मोठाच्या मोठा, म्हणजे तो 24/7 सगळ्यांसाठी अवेलेबल असायचा. खरं काही लोक त्याचा फायदा घेत होते, काही लोक घेत नव्हते. आता अनिरुद्ध आमचा
सकाळी जेवण झालं की ताक प्यायचा, सकाळी नाश्त्याला ताक प्यायचा, कंटिन्यू त्यानं ताकच पिलं. ताक म्हणजे मला मी आवडत पण कमी नाही. पित एक होतो. गोष्ट आपला आली, मला आवडत को डायरेक्टर सागर त्याने एवढी कॉफी पिली ना, अमूल तुम्हाला काय कूलचे सांगू. कॅन भेटायचे, तो मामाला स्पेशल म्हणायचा, मामा हा फ्लेवर आणा, हा फ्लेवर. मामा हा फ्लेवर आणा. तो म्हणायचा मामा हा फ्लेवर संपलाय का, नाही नाही मामा उद्या हा फ्लेवर आणि ताक मी तर कधीच पिलो नाही. अरे तो म्हणतो सॉरी मी पिलं. त्यांनी पिलं मी तर ताक कधीच पिलं नाही. त्यांनी ताक पिल्याचं सांगतोय तो. तू काय पिलं ते सांग. मला तो ऑलरेडी सांगितलं त्याने ते नाही, याच्या नाही. आधी. आणि तुमचे जे कॅरेक्टर होते त्याच्याबद्दल थोडं काहीतरी सांगू शकता, किंवा तुम्हाला काय त्याच्याहून शिकायला मिळालं थोडंसं? सगळ्यात मोठं तर हेच होतं. माझंच कॅरेक्टर मोठं, मामाचं कॅरेक्टर. तर सरांनी सांगितलं तुझं सिलेक्ट झालं म्हणजे अभ्यास कर म्हणे, मामा लोक कसे वगैरे जातात. मी आळशी माणूस, मी कुठं अभ्यास करतो. म्हणजे मी गेलो 2-3दा, मामाचं ऑब्झर्वेशन केलंय काय करता काय नाही, पण नंतर गेलो नाही. म्हणलं आपल्याला माहिती काय असतं, यांचे ते घरचे विचार चालू असतात. पुन्हा डॉक्टर पेशंट येतात, पेशंट विचारतं ही ओटी कुठे आहे, हे नंबर किती, ते कुठे ते विचारतात. ते त्याच्यातच परेशान होऊन जातात. पण एक अशी गोष्ट अशी की मामा लोक पेशंटला हेल्प सुद्धा करतात. म्हणजे त्याच्या नातेवाईकांना काय झालं असेल तर विचारपूस सुद्धा करतात. आणि म्हणजे एकदम चांगलं कॅरेक्टर होतं. आणि ते पायऱ्यांच्या सोबत असल्यामुळं मला वाटतं सरांनी सांगितलं असेल की पायऱ्यांसोबत स्टेअर केस आहे म्हणून, काय पायऱ्यांचं महत्व काय सांगताय, तर त्यांच्यासोबत जोडलं गेल्यामुळं चांगलं तेच कॅरेक्टर भारी वाटलं मला. माझं कॅरेक्टर म्हणजे फिल्ममध्ये एकदम छोटीशी भूमिका आहे माझी. म्हणजे मी एक पेशंट म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलरली व्हिजिट करतो, आणि असं छोटंसं आणि फनी कॅरेक्टर आहे माझं थोडंसं. सगळ्यात जास्त अजून एक राहिलं नाही, तेवढंच आहे. ते ते तुम्हाला फिल्ममध्ये कळेल की मी काय करतो. आणि मला त्यावेळेस एवढं माहीत नव्हतं की मी ती बॅग फिरवतोय ती कुठे अटॅच असते. मला आत्ता कळतं की मी ती कुठंतरी वेगळीकडेच अटॅच असते, आणि मी उगाच फिरवली त्या टायमाला. मी सरांना आयडिया दिली की सर बॅग फिरवू का, सर बोलले फिरव. ते तुम्हाला फिल्ममध्ये कळेल. आणि त्या बॅग मध्ये काय होतं जरा सांग रे अनुपमाला जरा. त्या बॅगमध्ये ना, आता तुम्ही म्हणतायच तर आता ते युरिन बॅग होती. तर सर बोलले की मला बघ सकाळी आलास ना की पहिल्यांदा सकाळची लघवी असते ती त्यात भरायची. मी म्हणलं सर कसं पॉसिबल आहे, एकतर एवढं छोटंसं ओपनिंग आहे त्याला, मी तिला कट करू का बॅग, नाही 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 म्हणले कशी पण भर का भर, बाटली असे टोपणानं भर. मी म्हणलो सर नाही. मग काय तर करू म्हणलं. मग आपल्या इथले मामा खूप हुशार आहेत बरं का, आपले प्रवीण मामा वगैरे सगळ्यांनी मला काय बोलले, आपण ॲप्पी आणू म्हणले, ॲप्पी भेटते ना आपली. तर आम्ही काय केलं, बॅक गेटवरून ॲप्पी आणली, आणि असं छोटंसं कॅन्युला असतो ना असं, त्याच्याने आम्ही ॲप्पी भरली त्यात. बेव्हरेजेसचं खूपच इम्पॉर्टन्स आहे, इम्पॉर्टन्स आहे पुरेपूर वापर झाला. आणि तुझ्या कॅरेक्टर? माझं कॅरेक्टर सेम पेशंटच कॅरेक्टर आहे, फक्त हा कसा रेग्युलरली व्हिजिटेड होता. मला फक्त मी कन्फ्युजिंग पेशंट आहे थोडासा, म्हणजे त्याला कन्फ्युजन आहे. म्हणजे समजा तो ओपीडी शोधतोय, म्हणजे त्याला घसा त्याला खोकल्याचा त्रास झालेला आहे, आणि तो ओपीडी शोधतोय ENTची, आणि तो विचारतोय तिथं त्याच्यापासून पास होणाऱ्या जे नर्स आहेत किंवा काय आहेत त्यांना विचारतो इकडे तिकडे की कुठं चाललायस, की म्हणजे कुठं जायचंय, ओपीडी वगैरे कुठं आहे म्हणून, असं. तर जेव्हा तुम्ही स्टेअरकेसमध्ये कास्ट झाला आणि सगळी शूटिंग वगैरे बघून एंडमध्ये तुम्ही परत म्हणजे तुमच्या कामाला लागला, तर तुम्हाला त्याच्यातनं काय शिकायला मिळालं आणि तुमचे एक्सपिरियन्स काय होता? म्हणजे तुम्हाला जे वाटलेलं तसंच झालं की थोडं वेगळं काय? जेव्हा स्टेअरकेस सुरू झालं ना, कारण हा स्टुडंटचा प्रोजेक्ट होता, हा कारण पाटील सर सपोर्ट वगैरे सगळं करत होते. खरं स्टुडंट्सनी इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी करायचं, म्हणजे सगळी स्टोरी रायटिंग वगैरे सगळं स्टुडंटनी केलं. पाटील सरांनी जरा डायरेक्शन वगैरे दिलं, परत सागर मल्हार यांनी पण को डायरेक्शन देऊन असं छान फिल्म बनवत होतो आपण. पहिल्यांदा तर वाटलं होतं की आपण एकदम स्मॉल स्केलवर हा प्रोजेक्ट करू, म्हणजे जसं की आपण फोनवर शूटिंग करू, किंवा नंतर थोड्या दिवसानंतर असं वाटलं की आपण गिम्बल आणलं, आपण गिम्बलवर शूट केलं.
परत आपण असं छोटे छोटे शॉट असं कंटिन्युअस घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं वाटत होतं की आपण एवढा मोठा असा कॅमेरा वगैरे आणून असं खूप सारी शूटिंगची टीम बोलवून साऊंड मॅनेजमेंट वगैरे असं करणार नाही. खरं आम्हाला वाटलं की छोटा प्रोजेक्ट असेल. खरं नंतर जसं होत गेलं तसं सरांचे मित्र वगैरे परत आपलेच काही माझे स्टुडंट होते ज्यांनी ह्या फिल्म क्षेत्रात खूप प्रगती केली. त्यांच्याकडून मग आम्हाला वाटलंही नव्हतं की आमचं शूटिंग रेड ड्रॅगन एक्स कॅमेरावर होईल. म्हणजे जसं KGF वगैरे ह्या मूवी ते लोक रेड ड्रॅगन एक्स कॅमेराचा यूज करून शूट करतात. आम्हाला वाटलंही नव्हतं की आमच्या आयुष्यात कधी आम्हाला त्याच्या पुढे काम करता येईल. तर खूप मोठं म्हणजे आमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी शूटिंग वगैरे असं म्हणजे खूप मोठं म्हणजे एकदम प्रोफेशनल लेवलला शूट वगैरे केलं आहे. परत नंतरनं त्या स्टुडिओत आवाज वगैरे देणं म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाईमच आम्ही सगळं हे केलं. सेम म्हणजे तो बोलला तसंच की आपण पहिल्यांदा बेसिक म्हणजे स्टार्ट केलं होतं की आपण मोबाईलवर वगैरे स्मॉल स्केलवर करणार. मग परत असंच आयडिया घेत मग ते बोलला रेड ड्रॅगन त्या मोठ्या कॅमेरावर. म्हणजे एक्सपेक्टेशनच्या बाहेर झालं ते खूप. म्हणजे अचानक झाल्यासारखंच झालं ते खरं तर. परत ते आपले जुने रुद्र सर वगैरे दीपक पाटील सर ते पण आले. तेच ते आणि एक्सपिरियन्स म्हणजे असा की आम्ही ह्याच्या आधी कधी मेकअप तर केला नव्हता. तर मग विषय असा मेकअपचा की मेकअप आला असं लेअर चढवलं म्हणजे त्यांनी हे केलं. त्यांनी 5 layers असं नाही टचअप टाईप फक्त केला होता. त्याच्यामध्ये ते आणि वरनं होता उन्हाळा म्हणजे समर आणि खूप घाम आलेला होता. आणि मग त्याच्यामुळं शूट लवकर संपून आणि वरनं ते कॅमेराचं ते लाईट वरून ते खूप असं जास्त गरम होत होतं अजून. मग तो एक्सपिरियन्स जरा थोडासा नवीन झाला आमच्यासाठी. बाकी एवढं माझ्यासाठी तर सगळंच नवीन होतं. मी पहिल्यांदाच बघत होतो हे काय चालू होतं. म्हणजे एक एवढे मोठे इन्स्ट्रुमेंट वगैरे ते कॅमेरे वगैरे बघून असं भीती वाटत होती काय चालू आहे नवीनच आहे. पण सवय होत गेली आणि भारी वाटलं की काहीतरी नवीन करतोय आपण. म्हणजे मी पहिल्यांदाच करत होतो तर नवीन होतं. आणि ते ऑडिओमध्ये तर मजा आली एकदम. डायलॉग डबिंगमध्ये. आणि माझा अनुभव म्हणजे मी जेव्हा आता पिक्चर वगैरे बघतो ना तर तो त्या पिक्चरच्या माध्यमातून कसं शूट केला असेल तर त्याचा अनुभव त्याचा विचार करू. आम्हाला कळलं की आता ते आम्हाला 3 तासाचा पिक्चर दाखवण्यासाठी ते किती त्याच्या मागे किती लोकांचं. आणि टीव्ही शो तर रोज काय 30 मिनिटाचं काढतात त्याला तर ते पण खूप मेहनत घ्यावी लागते. आमची फिल्म 15 ते 16 मिनिटाची आहे फक्त. खरं त्यासाठी आम्ही म्हणजे ते 2 दिवस जे शूट केले ना म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत कंटिन्युअस. शेवटच्या दिवशी 3 दुसऱ्या दिवशी पण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 3 वाजे. म्हणजे असं नाही की फक्त जे कास्ट मेंबर होते तेच येत होते. पाटील सर पण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री जेव्हापर्यंत आम्ही आहे तेव्हापर्यंत पाटील सर असायचे. म्हणजे आम्ही जिथे शूटिंग करतोय तिथे सगळं चहा पाणी जेवायला वगैरे सगळ्यांना. म्हणजे सरांनी पण खूप म्हणजे सर पण एवढं काम करत होते ना सगळ्यांनीच काम केलं खूप. आणि खूप मेहनत लागते. म्हणजे आपल्याला वाटतं की बस 15 मिनिटाची फिल्म आहे होऊन गेली असती असं काय लई हे केलं नाही. खूप मेहनत लागते. पण तू लास्ट नाईटला नव्हता असं मी ऐकलंय. शूटिंग आम्हाला पण ऐकायचंय. कुठं होता काय झालं होतं मल्हार सरांचं शूटिंग चालू होतं. मग मी म्हणलं काय तर हे मुलं कुठं चाललेले. मग मी म्हणलं सागरला थोडं जाऊन येतो म्हणलं मी. मग मुलं म्हणजे काय मी काय नाही असंच गेलो आणि एक फेरी मारून आलो एक अर्ध्या तासात. तर सागर काय तर त्याला वाटलं की मी काय तर वेगळंच करून आलोय. त्याला माझे डोळे लाल दिसले. मला तर वाटत नव्हतं माझे डोळे लाल आहेत. असं काय तर झालं थोडंफार. अरे सर काय बोलले नाही आणि कुठे जाऊन आला बोलले. मग नाही बोललं सर इथेच होतो म्हणलं. सर पण म्हणले डोळे वगैरे लाल दिसतात तुझे अनुप काय. 100% घेतले होते त्या रात्री.
अनुभव होता. अनुभव. नाही नुसता जाऊन आलतो. आणि मग हे सगळं शूटिंग संपल्यावर तुम्हाला कसं वाटलं? शूटिंग संपल्यावर तर म्हणजे उलट बरं रिलीफ सारखं वाटलं थोडंफार. म्हणजे 2 दिवस खूप काम केलं सगळ्यांनी, असं थोडे थकलेले होते पूर्ण. 3 दिवस 2-3 हो, आणि दिवस बॅक पूर्ण. पण एवढं हा. तुम्ही महिने मग प्रिपेअर ते- केलं. आणि नंतर म्हणजे असा एक किस्सा होता, एक तो प्रँक टाईप, म्हणजे सरांचेच प्रँक होते. तर मग बाकीचे तर प्रँक कसं होते, ओमचा प्रँक सगळ्यांना सगळ्यांना माहिती माहिती होता, होता, माझ्या बरं एकट्याला. थोड्या जणांना माहिती तरी होता, किंवा बाकीचे सगळे प्रँक तर 2-3 जणांना माहिती तर होते. सरांनी जो शेवटला प्रँक केलेला होता तो कुणालाच माहित नव्हता. म्हणजे त्यांनी काय केलं, 5 का 10 दिवसानंतर शूटिंगच्या असं काहीतरी सरांनी बोलवलं सगळ्यांना वापस. म्हणजे सगळ्या कास्टनी, सगळ्या क्रूनी सगळ्यांनी वापस या, की थोडंसं काहीतरी मीटिंग आहे आपली, मीटिंग टाईप घेतली. मग सर बोलले की आपलं थोडंसं ते कॅमेरामध्ये थोडंसं कॉन्ट्रास्ट वगैरे नीट झालं नाही, शूटिंग वगैरे नीट झालं नाही, तर आपल्याला ते जे शूटिंग झालेलं होतं 3 दिवस आपली जी मेहनत होती ती सगळी वाया गेलेली आहे, आणि आपल्याला परत एकदा शूट करावं लागेल. तर मग आम्ही सगळ्यांची वाटली होती, म्हणजे एवढी मेहनत घ्यायची 3-4 दिवस, पुन्हा काम करायचंय. म्हणलं आता तर ते काम झालं आपलं. त्यावेळेस सगळ्यांना वाटलं की आता आमच्याकडनं जर काय नाही होणार आहे, असं वाटलंच नाही की होईल आणि म्हणून. सरांना असं नाही बोलू शकत ना सर, नाही ती तुमची चूक आहे. नाही असं नाही म्हणू शकत. सर बोलले असते मग तिथंच रोल चेंज परत, रोलचा रोल रोल चेंज झाला. रोल आम्ही चेंज. बोललो सर हा करू, शूटिंग वगैरे करू, काय अडचण नाही सर. चालतंय मग म्हणजे. जरा- मग नंतर मामांना फक्त माहिती होतं, मामा हसते तिथं कोपऱ्यात. आम्ही मामांना फक्त सगळं मामा का माहिती हसतायत असतं. आम्हाला तिथं? सगळं काम माहित मामांना माहिती मग असतं. तिथून मग परत सर म्हणले की प्रँक आहे. मग prank आहे हा म्हणलं. बरं झालं. तेव्हा जरा भारी वाटलं. मग जरा भारी वाटलं. तेव्हा सगळ्यांची तोंड पडली, सगळ्यांची, अख्ख्या ऑल सगळ्यांची जणांची. पूर्ण. कारण की सगळ्यांना माहित होतं की अजून एवढं काम करायचं, भाई 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 भाई. असं एकमेक असं कास्ट सर वेगळं कास्ट घ्या, सर वेगळं कास्ट घ्या. आम्ही असं एकमेकांच्या एक्झिट होतो तोंडात- असं वाटत होतं. हा, मग माझीच मनस्थिती तशी होती, बदल आता नको. आता नाही. कारण आपण रिटेक किंग झालोय. त्याचं नावच पडलं होतं रिटेकिंग. शेवटचा जो सीन झाला होता, बापरे ओम. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही सगळे इथे आला आणि तुम्ही इतके छान स्टोरी सांगितले. तर तुम्हाला ऑडियन्सला काही सांगायचं असेल तर सांगा. खूप छोटासा रोल आहे. तुम्हाला एक 15 मिनटं लागतील फक्त फिल्म बघायला, त्यात मला बघायला फक्त 10 सेकंद लागतील. त्यामुळं सगळ्यांनी फिल्म बघा. ह्या दोघांनी पण खूप छान काम केले, म्हणजे माझ्याहीपेक्षा छान काम केले, कारण त्यांना जास्त मिनिटाचा रोल होता. नाही, आमचा सेम होता. त्यामुळे तुम्ही फिल्म बघा, खूप छान आहे. खूप मेहनत पण केली आम्ही याच्यासाठी, आणि तुम्हाला कळून जाईल की एक निर्जीव व्यक्ती तिच्या आयुष्यात काय काय बघू शकते, जी एक सजीव व्यक्तीच पण बघू शकत नाही. म्हणजे आमच्या फिल्ममध्ये जशी पायरी आहे, ती तिच्या हॉस्पिटलची पायरी, जी तिच्या आयुष्यात काय काय बघते, ती तिच्या स्वतःच्या तोंडातून सांगते, असं प्रकारचा अनुभव आहे तिचा. ते आम्ही एक 15 मिनटाच्या शॉर्ट फिल्ममध्ये सांगितलं आहे. तर सर्वांनी बघा, पुढे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि थँक्यू. तर मित्रांनो, कॉलेजचं काय असे काम येणार असं ना 100% भाग्य. माईक खूप काही चांगला अनुभव भेटतो आणि नवीन शिकायला सुद्धा भेटतं. अवश्य करा, कारण कॉलेजमध्ये आल्यानंतर कॉलेजचा अभ्यास वेगळा गोष्ट असते आणि काम करणं वेगळी गोष्ट असते. काम 100% करा, चांगली गोष्ट आहे. त्याचा अनुभव एक 100 असा अनुभव येऊन तुम्ही कधी आयुष्यामध्ये अनुभवलं नसेल, तर नक्कीच काम करा. सो जसं पाटील सर म्हणतात की फक्त स्टुडंटने अकॅडमिक फक्तच अकॅडमिकमध्येच राहिलं की त्याच्या बाहेर पण गेलं पाहिजे. अकॅडमिक राहणं गरजेचं आहे, पण त्याच्या म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वगैरे पण केल्या पाहिजेत. लाईक, सबस्क्राईब, शेअर हवे सबस्क्राईब, असं तू लाईक कर. सबस्क्राईब करा ना. ते वेगळं वाटतंय. अरे ते बटन